नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे मजेत आहोत. आणि राघवी सकाळी सकाळी उठला होता. आज गावला सोडूनही आला तो. तर आज माझ्या मिस्टरांना वर्क फ्रॉम होम आहे, सो डब्बा नव्हता, मला फक्त गावचा डब्बा करायचा होता. त्यामुळे जरा मी 5:30 वाजता उठले. आणि आता मी आपण जे रात्री खारवडे केले होते तर ते खारवडे मी आता उलटलेत आणि वाळायला टाकून दिलेत. दाखवते मी. तर तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे ठेवलेत मी. आणि आता हे कसं इझी आहे, हे बाहेर न्यायची गरज नाही मला. हा जो टेबल आहे तो मला बाहेर ठेवायला लागायचा. सो मी आता हे फक्त प्लेट्स वगैरे उचलून बाहेर ठेवू शकते. आणि खूप छान झालेत आणि एकही तुटला नाही, खूप छान निघालेत देखील. सो आता मी चहा ठेवलाय. आणि जरी फास्टिंग असेल तरी मी चहा सकाळी घेते. कधी कधी नाही घेत, कारण कधी कधी जर कामामध्ये बिझी असेल, खूप जास्त कामं असतील तर त्यामुळे. तर आता खूप ऍक्च्युली घर वगैरे मी काल चांगलं आवरलंय, त्यामुळे आता थोडासाच पसारा आहे. तर मला ही रूम साफ करून द्यायची माझ्या मिस्टरांना ऑफिसच्या वर्कसाठी. तर राघव झोपला नाही. तर काय होतं की राघव जागा असेल की त्याला माहिती असतं डॅडी इथे आहेत, सो त्यामुळे काय तो त्रास देतो. तर त्याला 8:30 म्हणजे डॅडी त्यांच्या टायमापर्यंत मी आज झोपवणारच नाही. सो त्यानंतर तो छान झोपेल. ॲटलिस्ट 5-6 तास तरी मला टेन्शन नाही. खाण्यात वगैरे वेळ जाईल त्याचा. आंघोळ वगैरे झाली त्याची. आणि इथे शू रॅक काढायचे त्याला. सगळं शू रॅक बाहेर काढायचं असतं. शूज मला देतो कधी कधी, अरुण माझ्या मिस्टरांना देतो, गावला देतो, कोणतेही शूज कोणालाही देतो. अजून त्याला लक्षात येत नाही. आणि बॉटल देखील तो हलवतो आता. तर आता चहा वगैरे ठेवलाय मी आणि चहा घेणार आहे. त्यानंतर आज विचार आहे लाडू वगैरे बनवायचा. तर बनवले तर तुमच्यासोबत शेअर करेल. तर अशा प्रकारे रात्री स्वयंपाक नव्हता, त्यामुळे मी आवरून गेले होते बाहेर जाताना. काल आमची ॲनिव्हर्सरी होती, सो बाहेर जेवायला गेलो तर मी सगळं व्यवस्थित आवरून गेले. फक्त जे भांडे आहेत वॉश केले तेच होते. तर आता इथे चहाही झालाय आणि चहा घेते आणि तुम्हाला दाखवते आता किती वाजलेत. तर आता वाजले 7:30. तर आता मी देवपूजा वगैरे करते आणि चहा घेऊनच करेल. तर 7:30 झालेत. 7:30ला मोस्टली 7-7:30 पर्यंत माझं चालू होतं रुटीन एकटीचं. आणि माझे मिस्टर गावला सोडून येऊन पुन्हा झोपले होते आणि राघवलाही झोप येत होती. तर इथे मी टाकले होते खारवडे सुकण्यासाठी, कारण ते सुकले नव्हते छान अजून. तर राघवला इथे मी झोपवत होते. आणि राघवला आता सवय झाली झोक्यामध्ये झोपायची रोजच. आणि यानंतर राघवही उठला आणि मलाही व्हिडिओ वगैरे एडिट करायचा होता. सो राघव उठण्याच्या आधी माझं काम झालं होतं व्हिडिओचं. त्यानंतर त्याला खायला दिलं. आणि अशा प्रकारे लहान मुलांना खायला घालणं सगळ्यात मुश्किल काम. तर इथे राघवला मी बनाना खायला घालत होते. आणि असं नाही की सगळाच खातो तो, त्याला पाहिजे तेवढा खातो. त्याला मी फोर्स नाही करत की एवढं खा तेवढं खा. मध्ये मध्ये त्याच्यासोबत मस्ती करायला लागते, अदरवाईज तो दुसरीकडे बिझी होऊन गेला की पुन्हा खायला येत नाही. नमस्कार मंडळी. तर सकाळची कामावरून मी झोपले होते राघवसोबतच. तर 10-10:30 वाजता झोपले असेल तर 12 वाजलेत. 12 वाजता उठले मी. आणि आता राघवला केळ चाललंय. तर आता मला कुकिंग करायचंय, कारण माझे मिस्टर आज घरी आहेत. सकाळी गावला लंच बॉक्समध्ये पास्ता दिला होता. तर आता मला बनवायची चण्याची भाजी. आणि राघवे रडतोय, राघवला बघून बनवायचे. आणि स्वयंपाक बनवून मी खाली जाणार राघवला घेऊन. मला सुपर मार्केटमध्ये काही पावभाजी थोडंफार सामान आणायचे, तर ते घेऊन येते मी. आणि मग त्यानंतर तेवढ्यात राघवचा वेळही जाईल, एखादा तास तरी त्यामध्ये जाईल, तो बिझी राहील. तर आता भूकही लागली आहे, कारण अजून काही खाल्लं नाही आम्ही. फक्त राहिलेला अर्धा वरणानं मी खाल्लाय राघवचं. सो ज्यूस वगैरे पिते आता आणि भाजी वगैरे स्वयंपाक करते. त्यानंतर खाली जाते. स्वयंपाकामध्ये पुरी बनवायची आज. माझ्या मिस्टरांना पुरी खायची. आणि कांद्याची चटणी जी आमच्या गावी बनवतात कधी कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा. आणि त्यासोबतच चना बटाटा बनवणार आहे मी आज. आणि मला खूप सारे कॉमेंट्स येतात की तू कोणतं ऑइल यूज करते. तर मी पिकॉकचं कोल्ड प्रेस ऑइल यूज करते. ग्राउंडनट ऑइल किंवा सेसमे ऑइल किंवा करडईचं तेल. आमच्याकडे गावी करडईचं तेल भेटतं, इकडे नाही भेटत. सो मोस्टली मी कोल्ड प्रेस्ड ऑइलच यूज करण्याचा प्रयत्न करते. आणि मला पिकॉकचं इथे भेटून जातं 20 दिरहामपर्यंत. तर मी फ्राईंगसाठी देखील तेच यूज करते, असं वेगळं असं नाही. तर ऑलमोस्ट माझ्या किचनमधून रिफाईंड ऑइल आउटच झालेलं आहे. फक्त देवाचा वगैरे दिवा लावायचा असेल तर तेवढ्यासाठीच मी यूज करते. अदरवाईज मी फक्त कोल्ड प्रेस्ड ऑइल आणि घी हे दोन्हीच यूज करते.
कांद्याची मिरची बनवते, तर ती म्हणजे आमच्याकडे गावी खूप मोठे मोठे कार्यक्रम वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये देखील बनवली जाते. फक्त कांदा छान लाल परतायचा, त्याच्यामध्ये मीठ म्हणजे तेल घालून परतायचा, त्यात मीठ आणि त्यानंतर लाल तिखट घालायचं, दुसरं काहीच घालायचं नाही आणि खूप टेस्टी लागते. आम्हाला सर्वांना खूप प्रचंड म्हणजे पुरीबरोबर त्यासोबत पुरी, चटणी आणि गुळवणी असं खातात आमच्याकडे गावी देखील. तर मी मध्ये मध्ये बनवत असते, तर आज मी खूप दिवसांनी बनवली होती आणि इथे झाली होती आपली चटणी तयार. इथे चणा बटाट्याची भाजी, राईस आणि नाचणीच्या भाकरी होत्या माझ्यासाठी बनवल्या होत्या मी, आणि सोबतच पुरी देखील होती. तर अशा प्रकारे आमचं छान जेवण चालू होतं. आणि आज काहीही नव्हतं, परंतु आम्ही असं म्हणजे माझ्या मिस्टरांना खायचं होतं त्यामुळे मी बनवलं. तर इथे माझे कपडे फोल्डिंगचं काम चालू होतं आणि राघवमध्ये येऊन हसत होता, कारण त्याच्यामध्ये तो स्वतःला पाहत होता त्यामुळे. आणि असं नाही की माझी प्रत्येक गोष्ट परफेक्ट असते, परंतु जिथल्या तिथे ठेवलेलं असतं आणि मध्येच राघव येतो, सगळं अस्ताव्यस्त करून जातो. सो त्यामुळे सगळं पुन्हा बिघडतं. परंतु मी दिवसभर सारखं क्लीन वगैरे किंवा व्यवस्थित लावत बसत नाही. एकदा लावलं की त्याला कितीही वेळा करायचं असेल खराब तर तो करतो, परंतु वरती जास्त सामान नसेल तर नाही होत. आणि त्यानंतर मी घेतले होते ड्रायफ्रुट्सचे लाडू करायला. नमस्कार मंडळी, तर आता संध्याकाळ झाले. गौ कराटेला गेली होती, तर माझे मिस्टर कराटेवरून तिला आणायला गेलेत. 6:15 साडेसहाचा टायमिंग आहे आणि मी इथे घेतलेत गौसाठी लाडू बनवायला, कारण ती रोज स्कूलला जाताना एक लाडू खाऊन जाते मॉर्निंगला. सो दुसरंही काही बनवायला वेळ भेटत नाही, सो म्हटलं लाडूच बनवते. तर मी याच्या आधी फ्लॅक्स सीड्सचे लाडू बनवले होते, तर आज मी मिक्स ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवणार आहे. आणि याच्यामध्ये गुळ घालायचा, तर गुळ अजून ठेवला नाही मी. तर मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेत तुमच्यासोबत मी शेअर करते आणि सुरुवात करते. तर इथे पंपकिन सीड्स आहेत, पंपकिन सीड्स, आणि इथे गावरान तीळ आहेत. तर सगळं समप्रमाणात घेतलंय. तर इथे तीळ आहेत, इथे काजू आहेत, इथे फ्लॅक्स सीड्स आहेत म्हणजे जवस आहे, इथे आहेत बदाम, इथे सनफ्लावर सीड्स आहेत, इथे मखाना घेतलाय 1 बाउल, आणि इथे पिस्ता घेतलाय. तर हा मी सोलून घेणार आहे कारण माझ्याकडे असाच आहे, तर हा सॉल्टी आहे. आणि इथे मी अराउंड हेच 2 बाउल असेल तर एवढी खजूर आहे. तुम्ही खजूर तुमच्या अंदाजानुसार घालू शकता, कमी जास्त, तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार. गाऊला गोड आवडतात, सो मी खजूर जरा जास्त घातली आणि गुळही थोडासा मी अजून घालेला याच्यामध्ये. आता हे मी आज रोस्ट करून ठेवणार आहे. रोस्ट करून मी पुन्हा याच बाउलमध्ये काढून ठेवेन. थंड झाल्यानंतर मग मिक्सरला बारीक करेल. इथे गूळ छान मेल्ट झाला की आपण जे खजूर आणि ड्रायफ्रूटची पावडर मिक्स केली होती ती गुळामध्ये ॲड करायची आणि गॅस बंद करायचा आहे. छान हलवून घ्यायचं आहे आणि छान लाडू वळून घ्यायचे त्याचे.
आणि तुमची मुलं तूप वगैरे खात नसतील तर तुम्ही याच्यामध्ये भरपूर सारं तूप घालू शकता, जेणे की मीही घातलं होतं आणि असे छान लाडू वळून घेतलेत. नमस्कार मंडळी. तर आत्ताच माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि मॅच चालू आहे. तर मुंबईची नाही आहे मॅच, परंतु किचन वगैरे आवरून ठेवलं आहे सगळं. आणि लाडू वगैरे बनवल्यानंतर मी माझ्या मिस्टरांसाठी एक भाकरी बनवली ज्वारीची, आणि गाऊने दुपारची नाचणीची भाकरी होती तीच खाल्ली, कारण नाचणी लहान मुलांसाठी हेल्दी, सगळ्यांसाठीच हेल्दी, कॅल्शियम असतं, सो तिला ती दिली. माझ्या मिस्टरांना स्पेशली ज्वारीची जास्त आवडते, सो मी त्यांच्यासाठी ती बनवली. तर माझं आत्ता सगळं काम आवरलेलं आहे घरातलं. थोडीशी भांडी आहेत, माझ्या मिस्टरांचं जेवण चालू आहे, कारण मी संध्याकाळी जेवत नाही, सो ते एकटेच जेवतात. आणि गाऊ जेवण करून झोपली आहे. तर राघवही जस्ट झोपला आहे आता. तर थोडीशी भांडी आहेत, तर ती थोड्या वेळाने घासेल मी. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.